मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळे परिसरात साप असल्याची माहिती कार्यशाळेला उपस्थित असलेले शिक्षक अशोक पवार यांनी येथील सर्पमित्र मुन्ना शिवास यांना दिली. लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडून जंगलात सोडून दिलं. हा महाराष्ट्रामधील जलप्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे. सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्यानं हे सर्प जोडीदाराच्या शोधार्थ अडगळीच्या ठिकाणातून बाहेर पडतात. तर थंडीपासून स्वतःच्या शरीराचं तापमान वाढवण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी उबदार जागेत येऊन बसतात. शेणखताजवळच्या उभेला किंवा बाथरूमच्या पाईपमधून दाराच्या पाटीतून उबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता या काळात जास्त असते. त्यामुळे या कालावधीत त्यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात देखील विलक्षण वाढ दिसून येते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली स्वतःची विशेष काळजी घेणं या काळात खूप गरजेचं असतं. ज्यासाठी अडगळीच्या ठिकाणी काम करताना अथवा फिरताना पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बूट वापरावेत. अडगळीच्या ठिकाणी थेट हात न घालता काम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी लांब काठी फिरवून घ्यावे, जेणेकरून हालचाल झाल्यानं तिथले सरपटणारे प्राणी तिथून दूर निघून जातील. तसेच खिडकी बंद दार केल्यावर फट राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माहिती यावेळी उपस्थित शिक्षकांना सर्पमित्र मुन्ना शिवास यांनी दिली. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा सुरू असत आहे आणि त्यातच बुधवारी दुपारी शाळा परिसरात विषारी असलेला घोणस म्हणजेच परट जातीचा साप आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. लगेच सर्पमित्र मुन्ना शिवास यांना बोलावून त्यांनी सापाला जेरबंद करून सुखरूप जंगलात सोडून दिलंय. जनमत न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.